ब्रेकनंतर स्वागत आणि आता थेट जाऊया देवेंद्र फडणवीसांच्या सभेत। कुलूप बंद होती, कुलूप बंद। मोठे मोठे नेते होते, जयंतराव पाटील होते ना, पालकमंत्री होते, फायनान्स मिनिस्टर होते, जलसंपदा मंत्री पण होते, फुटकी कवडी दिली नाही। पण आपलं पुन्हा महायुतीचं सरकार आलं, मी मुख्यमंत्री झालो, एका झटक्यात 100 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि सांगितलं या योजनेच्या निमित्ताने मी महाराष्ट्राचा निर्णय घेतला आणि सांगितलं की या ठिकाणी आता ओपन कॅनल नाही, बंदिस्त पाईपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी जाईल आणि त्या योजनेची सुरुवात आपण केली। पहिला टप्पा संपतोय, दुसरा टप्पाही झालाय, आता मंजूर आहे। मी तुम्हाला आजच सांगतो सत्यजित दादा, तुम्हाला यांचा आशीर्वाद मिळाला आणि तो मिळणारच आहे। माझा तुम्हाला शब्द आहे, वाकुर्डीचे सगळे टप्पे पूर्ण होतपर्यंत पैशाची कमतरता पडू देणार नाही। प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी गेलं पाहिजे आणि ज्या 26 उपसा सिंचन योजना देशमुख साहेबांचं स्वप्न 45,000 एकर जमीन ही आपल्याला पाण्याखाली आणायची आहे। या 26 ही योजना या ठिकाणी पूर्ण करण्याचं आश्वासन नव्हे, वचन हा देवा भाऊ तुम्हाला देतोय। त्याच्या फेर सर्वेक्षणाचा निधी दिलाय, एकदा फेर सर्वेक्षण पूर्ण होऊन रिपोर्ट आला, मार्चच्या बजेटमध्ये बार उडवून देतो आणि या सगळ्या योजनांचं काम या ठिकाणी निश्चितपणे करतो। आणि त्यासोबत छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुईकोट किल्ल्यावर, अरे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कोण? अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। असे आमचे संभाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या भुईकोट किल्ल्यावर त्या ठिकाणी महाराजांचं स्मारक तयार झालं पाहिजे, ही अपेक्षा तुमची आहे। अरे महाराजांची जितकी स्मारक आम्हाला तयार करता येतील तेवढी केली पाहिजे, कारण आज ज्यावेळी देव देश आणि धर्मावर लोक चालून येतात त्यावेळी एकाच व्यक्तीचं स्मरण होतं, ते म्हणजे छत्रपती शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराज। बंधू भगिनींनो, आपलं जे सरकार आहे या शिराळ्याच्या ज्या वेगवेगळ्या आपल्या मागण्या आहेत, मग बस स्थानकाचं आधुनिकीकरण असेल, उपजिल्हा रुग्णालयाचं काम असेल, MIDC मध्ये त्या ठिकाणी युनिट आलं पाहिजे, ही आपली मागणी असेल, या सगळ्या मागण्या आपण पूर्ण करून दाखवू। 5 वर्षाने जेव्हा पुन्हा मत मागायला येऊ, यातली एकही मागणी शिल्लक नसेल, हे वचन देण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे। आणि हे सांगत असताना मी तुम्हाला सांगतो, हे सरकार सामान्य माणसाचं सरकार आहे। आमचे सदाभाऊ या ठिकाणी आहेत, सदाभाऊ 1.5 तास भाषण देऊ शकतील की शेतकऱ्यांकरता या सरकारने काय केलं। आज आमचा ऊसाचा शेतकरी आहे, खरं म्हणजे 15 वर्ष आमच्या ऊसाच्या कारखान्यावर आणि शेतकऱ्यावर इन्कम टॅक्सची तलवार लटकली होती। पवार साहेब 15व्या डेलिगेशन घेऊन मनमोहन सिंगांकडे गेले की शेतकऱ्यावर इन्कम टॅक्स लावू नका, जायचे आणि हात हलवत परत यायचे। आपलं सरकार आलं, नवीन सहकार मंत्री आमचे अमितभाई शाह झाले, आम्ही त्या ठिकाणी डेलिगेशन घेऊन गेलो, सगळे प्रमुख लोक गेलो, सदाभाऊ होते, आमचे विनय कोरेजी होते, सगळे आम्ही होतो, महाडिक साहेब आपण होतात, आम्ही सगळे गेलो आणि सांगितलं साहेब आता तर अवस्था अशी आली, सुप्रीम कोर्टाने देखील सांगून दिलं की इन्कम टॅक्स रद्द होत नसेल तर शेतकऱ्याकडनं तो वसूल करा, आम्हाला मदत करा। एका झटक्यामध्ये
10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स शेतकऱ्यावरचा आमच्या मोदी साहेबांनी आणि अमित शहानी रद्द केला आणि हे सांगितलं याच्या पुढे FRP जास्त दिली म्हणून शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स कधीच लावता येणार नाही। शेतकऱ्यांना जास्त पैसे देणं हा गुन्हा असू शकत नाही, हे या सरकारने करून दाखवलं। आज आपल्याला माहितीये आपल्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना दिली, 12,000 रुपये आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात देतो। आता नवीन सरकार आल्यानंतर 12,000चे 15,000 रुपये आपण करणार आहोत आणि त्यासोबत मला हे सांगितलं पाहिजे 1 रुपयात पीक विम्याची योजना आपण आणली। 1 रुपयात पीक विम्याच्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी 1 रुपया भरला, 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना आम्ही दिले, त्यांच्या खात्यामध्ये थेट हा पैसा आपण दिला। शेतकऱ्यांकरता निर्णय केला की आमच्या शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागू नये म्हणून कृषी पंपाच्या विजेचं बिल पुढचे 5 वर्ष आम्ही रद्द करून टाकलेलं आहे।